नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते मुंबईच्या राजकारणातून। मुंबईत उद्धव ठाकरेंनी दिलाय भाजपाला जोरदार धक्का। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर सुद्धा, भाजपा जिंकल्यानंतर सुद्धा आता त्यांना धक्क्यावर धक्के बसत असताना मातोश्रीवर झालाय या बड्या नेत्याचा जाहीर प्रवेश। 5000 कार्यकर्त्यांसहित 2000 गाड्यांचा ताफा घेऊन हा मातोश्रीवर नेता दाखल झाला आणि आदित्य ठाकरेंचं जे काही सध्या वजन आणि वय आहे त्याला भावून आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर भावून आता शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे। नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे, भाजपमध्ये त्याला कोणती जबाबदारी होती, ते सविस्तर आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। मुंबईच्या राजकीय वर्तुळात आज मोठी खळबळ उडाली जेव्हा भाजपाचे बडे नेते असलेले आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांचे जवळचे जुने सहकारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला। आणि तो प्रवेश साधासुद्धा नव्हता, तर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित रविवारची सकाळ ही भगवे झेंडे आणि जय महाराष्ट्राचा नारा देत मातोश्री बाहेर दाखल झाले आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या ज्या काही उपस्थितीमध्ये हा जाहीर पक्षप्रवेश झाला। भाजपा युवा मोर्चाचे मुंबईचे बडे नेते असलेले, कार्यकारिणी सदस्य असलेले राज फुलचंद यांनी तब्बल 2000 गाड्यांच्या ताफ्यासहित मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सुमारे 5000 कार्यकर्त्यांसह झालेल्या या प्रवेशामुळे ज्या काही महत्त्वाच्या मुंबईत निवडणुका झाल्या त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे इनकमिंग चालू आहे, त्यामुळे राजकीय समीकरण हळूहळू बदलत आहेत असं दिसू लागलं आहे। हा प्रवेश भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना नवे वळण देणारा ठरलेला आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम मातोश्री येथे पार पडला, जे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आणि शिवसेनेचं महाराष्ट्राचं राजकीय शक्ती केंद्र मानलं जातं। 2000 गाड्यांचा ताफा करून मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं। सकाळपासूनच मुंबईत राजकीय वातावरण तापलं होतं। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि ठाणे परिसरातून शेकडो कार्यकर्ते गाड्यांच्या ताफ्यासहित बांद्रा पुरेकडे मातोश्रीकडे रवाना झाले। तब्बल 2000 चारचाकी गाड्यांचा ताफा शहरातून मार्गक्रमण करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है असं म्हणत अनेक घोषणांनी वातावरण दुमदुमलं होतं। वाहतूक व्यवस्थेवर काही प्रमाणात ताण पडला असला तरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती। राजकीय विश्लेषकांच्या मते एवढ्या मोठ्या ताफ्यासह प्रवेश करणे म्हणजे केवळ पक्षांतर नसून एक स्पष्ट शक्ती प्रदर्शन आहे। हे भाजपा युवा मोर्चातील अनेक जुने सदस्य असलेले आणि गेल्या काही महिन्यापासून जे काही नाराज होते, संघटन कौशल्य, तरुणांमध्ये असलेला संपर्क आणि सोशल मीडियावर प्रभावी उपस्थिती यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती। मात्र आता भाजपमध्ये काम करताना जुन्यांना स्थान नाही म्हणत असं त्यांनी ठाकरेंकडे जाण्याची भूमिका घेतली होती। त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची सुद्धा तक्रार होती। अनेक जुन्या सहकाऱ्यांजवळ त्यांनी अशी नाराजी व्यक्त केली होती। जुन्यांना स्थान नाही, नाराजीचा सूर। प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फुलचंद यांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली। मी भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, पण काही वर्षात पक्षात जुने कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर काम करणाऱ्यांना स्थान मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। असं आम्ही अनेकदा आवाज उठवला, मात्र आमच्या भावना विचारात घेतल्या नाहीत असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या स्थानिक संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे। विशेषतः युवा मोर्चामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। मातोश्रीवर झालेल्या या कार्यक्रमात अनेकांनी 5000 कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। भगव्या शाल, पुष्पगुच्छ आणि घोषणांच्या गजरात प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी शिवसेना नेत्यांनी सांगितलं की असे अनेक तरुण आज विरोधी पक्षात असताना सुद्धा शिवसेनेत येत आहेत, म्हणजे त्यांना कार्यपद्धती भावत आहे आणि सरकारवर नाराज आहेत। सत्ता असून सुद्धा सत्ता सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे, त्यामुळे हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे। मुंबईतील काही प्रभागामध्ये युवा मोर्चांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं। राजकीय अभ्यासकांच्या मते 5000 ही काही मोठी आणि छोटी संख्या नाही, तर ती अनेक ठिकाणी बूथ स्तरावर थेट याचा परिणाम होऊ शकतो। स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी या संधीचा फायदा ठाकरे घेऊ शकतात। त्यामुळे भाजपकडून आलेले हे काही जे तरुण युवा नेते आहेत त्यांचा आता उद्धव ठाकरे व्यवस्थित आणि चांगला त्यांचा मान सन्मान देतील यात काही शंका नाही। त्यामुळे आता मुंबईतील अनेक ठिकाणी राजकीय समीकरण बदलणार आहेत। मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यातील आता राजकीय संघर्ष नवीन नाही, मात्र अशा प्रकारे चांगला प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आनंदित दिसले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांच्याकडे हा जो ओढा आहे तो कशामुळे आहे आणि जे काही सत्ता
असून सुद्धा अनेक जुने नेते भाजपमधून का येत आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.